आज अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे। जयंतीनिमित्त होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जयंती सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आता थोड्याच वेळात दाखल होतील। त्यानंतर ते जनसमुदायाला संबोधित करणार आहेत। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तसेच सभास्थळी सुद्धा सर्व नियोजन करण्यात आलं आहे। थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आता हजर राहणार आहेत। आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। संतोष, आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे थोड्याच वेळात या कार्यक्रमास्थळी दाखल होतील, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी जन्मोत्सवानिमित्त आज चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, काही आता थोड्याच वेळात चौंडीत दाखल होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे हे आहे ते अभिवादन करणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी एक सभेचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं गेलं की 6 मेला या ठिकाणी एक कॅबिनेटची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विविध विकास कामांना मंजुरी आणि कोट्यवधीचा निधी देखील या चौंडी या अतिक्रमणाला देण्यात आला होता। तसेच 31/2028 पर्यंत हे जे क्षेत्र आहेत ते एक जी धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।